आणि पक्ष कुणाच्या जीवावर फोडले? काय प्रेमाने नाही फोडले ना विचारांनी फोडले, आईसनी फोडले. आईस म्हणजे काय? ईडी. बघा 5 वर्षापूर्वी ईडी माहिती होती का? आता लहान लहान पोरं गेली, बायका पण आम्हाला म्हणतात ईडी ईडी. ईडी नसती तर पक्षाची ही परिस्थिती झाली असती का? आणि मला तर एक भारतीय जनता पक्षाचे मी जाहीर आभार एका विषयासाठी मानते बाई, की पक्षाला भ्रष्टाचारातून मुक्त केल्याबद्दल मनपूर्वक आभार. आपल्याला आठवत असेल माननीय मोदीजी आले होते, देशाचे प्रधानमंत्री आहेत, त्याचं नाव पद सगळ्याचा सन्मान केला पाहिजे. आणि आपल्याला ना इंग्रजीमध्ये नॅशनल आणि मोदीजी एकदा आले होते महाराष्ट्रात, तेव्हा अमित शहाजी म्हणले होते की ती एनसीपी नाही, ती नॅचरली करप्ट पार्टी आहे, म्हणजे हे भ्रष्टाचारीच आहे. मला अतिशय विनम्रपणे आज भारतीय जनता पक्षाला विचारायचं आहे की आज तुम्ही सत्तेमध्ये नॅचरली करप्ट पार्टी बरोबर आहात, भ्रष्टाचाराचे आरोप तुम्ही केले आमच्यावर, पुढे त्याचं काय झालं? अतिशय विनम्रपणे मी विचारतो. आज आमच्या विरोधात त्यांच्याकडे बोलायला काहीच नाही. आज देवेंद्रजींनी काय आरोप केला की लाडकी बहीण योजना फेल होण्यासाठी आम्ही खोटे फॉर्म भरतोय. आम्ही खोटे. आता या राज्याच्या जर माणसांनी गृहमंत्र्यांनी जर आम्ही चुकीचं करतोय असं म्हणायचं असेल तर इन्क्वायरी लावावी देवेंद्रजींनी इन्क्वायरी लावावी. आमचं काही म्हणणं नाही, कारण का आम्हाला माहिती आहे आम्ही खोटं केलंच नाही, कधी करणारच नाही. आम्ही रामकृष्ण हरीवाले. मला एक सांगा, देवेंद्रजी एवढं बोलतात, कधी कांद्याच्या भावावर बोलले का हो? इतक्या वेळा सगळे नेते आपल्याकडे येतात, कांद्यावर कोणीतरी बोलतं का? मध्ये काहीतरी वाचनात आलं की कोणीतरी आलं होतं आणि कांद्याला भाव मिळाला नाही म्हणून माफी मागून गेलं. ठीक आहे, त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे, पण त्यांनी आपला प्रश्न सुटत नाही ना. तुम्ही कांद्याला भाव देताय का? तुम्ही कांदा, सोयाबीन, कपास आणि दुधावाला जर भाव देत असाल तर कुछ बात आहे, नाहीतर उगीच आपलं 200 कोटी रुपये. तुम्ही विचार करा, कांद्याला आत्ता 200 कोटी रुपयाच्या फक्त जाहिराती केल्या त्या सरकारने. जर 200 कोटी रुपये कांद्या उत्पादकाला दिले असते तर आज कुठे असतो आपण सांगा. पण नाही त्यांनी दिले. आपल्या सरकारने कधी जाहिरातीच केल्या नाही आणि करणारी नाही. आपली सत्ता आल्यानंतर सरकारने जाहिरातीवर पैसे घालू नये या मताची मी आहे. ते सगळे पैसे शेतकऱ्याला द्या, ह्याच्यासाठी तो निधी आहे. आणि गोंडाजी मामा, तुम्ही 1500 रुपये मगासपासून म्हणत होता. 1500 रुपये काय खिशातून देत नाही सरकार. तुम्ही टॅक्स भरता, त्या टॅक्स मधून ते येतात, ते एका खिशातून दुसऱ्या खिशात. आणखीन एक शब्द मी तुम्हाला देते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सचा जेव्हा सरकार येईल, पहिला निर्णय आपला सरकार घेईल की सगळ्या ज्या शेतीच्या वस्तू आहेत ना, सगळ्या शेतीच्या वस्तूंवरचा जीएसटी हा शून्यावर आणण्याचा निर्णय आपण. शून्य. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.